दुर्दैवाने मी हिंदू अस्पृश्य म्हणून जन्मलो, पण हिंदू म्हणून जगणार नाही. पण असा निर्णय त्यांनी का घेतला? कारण शतकानुशतके दलितांना फक्त अपमान, अन्याय आणि अस्पृश्यतेची शिक्षा मिळत होती. पाणी पिण्याचा हक्क नव्हता, मंदिरात प्रवेश नव्हता, माणूस म्हणून सन्मान नाही. मग बाबासाहेबांनी लढा उभारला. महाडचा 14 तलाव सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह, हजारो लोकांसाठी लढा दिला. पण तरीही समाज बदलायला तयार नव्हता. मग बाबासाहेबांनी घेतला एक ऐतिहासिक निर्णय, धर्म बदलायचा. पण कोणता धर्म? त्यासाठी त्यांनी 20 वर्ष अभ्यास केला, सर्व धर्म समजून घेतले. इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म त्यांना परदेशी वाटले, पण एक धर्म त्यांना जवळचा वाटला, बौद्ध धर्म. कारण तो होता भारतीय मातीचा, तो होता तर्कशुद्ध, तो शिकवत होता समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता. आणि मग आला तो ऐतिहासिक दिवस, 14 ऑक्टोबर 1956, दीक्षाभूमी नागपूर. बाबासाहेब आणि त्यांच्या पत्नी सविता आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि त्याच्या मागे लाखो लोकांनी धर्मांतर केले. त्या दिवशी इतिहास बदलला. बाबासाहेब म्हणाले, मी हिंदू धर्म सोडतो कारण तो असमानतेवरती आधारलेला आहे. मी बौद्ध धर्म स्वीकारतो कारण तो मानवतेची प्रगती करतो. ही फक्त धर्म बदलायची गोष्ट नव्हती, ही होती अन्यायाविरुद्धची बंडखोरी, ही होती स्वाभिमानाची क्रांती, ही होती दलित मुक्तीची नवी सुरुवात. धर्म बदलला, पण त्यापेक्षा मोठं काहीतरी घडलं. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला बाबासाहेबांच्या आयुष्यभराच्या संघर्षामुळे. मित्रांनो, ही होती आजची माहिती. कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माहिती विश्व चॅनलला आताच फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.